फारच कमी असे चित्रपट असतात जे पाहिल्यावर आपण आपल्या मित्रांना, नातेवाईकांना आवर्जून सजेस्ट करतो. हा चित्रपट नक्की बघ. शॉर्ट अँड स्वीट हा खूप काळानंतर मराठीत आलेला असाच एक चित्रपट. खरं तर हा चित्रपट पाहायला जाताना तुम्ही जितक्या अपेक्षा ठेवून जाता त्यापेक्षा जास्त हा चित्रपट तुम्हाला आनंद देऊन जातो. चित्रपट संपल्यावर सिनेमागृहातून बाहेर पडणाऱ्या प्रेक्षकांच्या तोंडून खूपच छान चित्रपट होता असे कुजबुजणारे शब्द तुमच्या कानावर पडतात. असं काय आहे या चित्रपटात हेच आज तुम्हाला आम्ही सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया 5 रिझन्स टू वॉच शॉर्ट अँड स्वीट. पहिलं कारण म्हणजे चित्रपटाचा युनिक विषय आणि कथा. नुकतंच कॉलेज पास आउट झालेला टॉल हँडसम तरुण ज्याला आपल्या असण्या दिसण्याचा प्रचंड गर्व आहे. पण जर अशा तरुणाला एक दिवस अचानक कळलं की त्याचे वडील हे ड्वार्फ म्हणजेच ठेंगणे आहेत, तर त्या मुलाची काय परिस्थिती होईल? आहे ना इंटरेस्टिंग. मात्र कथा इथेच थांबत नाही बरं का. अचानक या तरुणाच्या आयुष्यात ओढवलेल्या सिच्युएशनमुळे आलेले काही मजेदार क्षण, नात्यांमधील इमोशनल रोलर कोस्टर तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतात. खरं तर खऱ्या आयुष्यात अशक्यप्राय वाटणारी कथेतील सिच्युएशन चित्रपटात कुठेच अशक्य वाटत नाही. याशिवाय सोनाली आणि श्रीधर यांची जोडी कुठेही ऑड किंवा मिसमॅच वाटत नाही. उलट या दोघांची केमिस्ट्री पाहून ही किती क्यूट जोडी आहे असंच वाटत राहतं. उगाचच ओढून ताणून नात्यातले संबंध प्रस्थापित केल्याचं जाणवत नाही. उलट इतक्या छान पद्धतीने हा विषय उलगडत जातो हे पाहताना एक उत्तम कलाकृती पाहत असल्याचा अनुभव येत राहतो. खरं तर चित्रपटाचा विषय पाहता तुम्हाला वाटेल चित्रपट काही सामाजिक संदेश देणारा असेल, ओव्हर इमोशनल रडारडीवाले प्रसंग यात असतील. मात्र इथे तसं काहीच नाही, या उलटच पाहायला मिळतं. हा चित्रपट समाजातील ड्वार्फिझमचा विषय मांडतोच, मात्र अगदी गमतीदार आणि हलक्या फुलक्या पद्धतीने चित्रपटातले इमोशनल सीन पाहताना तुम्हाला कुठेच रटाळ किंवा कंटाळवाणं वाटत नाही. दिग्दर्शकांनी आणि लेखकांनी जबरदस्ती काहीतरी सामाजिक संदेश देण्याचं इथे टाळलंय. कथा ज्या फ्लो मध्ये सरकत जाते, आपल्याला नकळतच जो संदेश मिळायला हवा तो मिळून जातो. अनेकदा चित्रपटात ठेंगण्या व्यक्तीला काहीतरी कॉमिकल पात्र देऊन त्याच्या शारीरिक व्यंगावरून टिंगल चेष्टा केली जाते. मात्र या चित्रपटात तुम्हाला तसंही काही दिसून येणार नाही. या उलट श्रीधर हे ड्वार्फ कलाकार आहेत हे अनेकदा जाणवूनही येत नाही. समाजातील या दुर्लक्षित कलाकारांना जो मान मिळायला हवा होता तो अखेर या चित्रपटातून दिला गेला आहे हे ठळकपणे दिसून येतं. दुसरं कारण आहे अर्थातच सोनाली कुलकर्णी. सोनालीबद्दल काय बोलावं. या चित्रपटात जेव्हा जेव्हा ती समोर येते तेव्हा तेव्हा सोनालीचा अभिनय आणि सोनालीला टक लावून पाहत राहावंसं वाटत राहतं. तिचा स्क्रीन प्रेझेन्स, तिचे इमोशन्स आणि कॉमिकल सीन मधील तिचे एक्सप्रेशन्स आपल्याला तिच्या प्रेमात पडायला लावतात. सोनालीनं साकारलेली आई तुम्हाला काहीशी राजकुमार हिरानी यांच्या चित्रपटातील पात्रांच्या जवळ जाणारी वाटेल. तुम्ही सोनालीच्या फॅन असो वा नसो, या चित्रपटानंतर तुम्ही सोनालीच्या अभिनयाचे फॅन मात्र बनाल एवढं मात्र नक्की. कारण नंबर 3, श्रीधर वत्सर. या चित्रपटातील सरप्राइझिंग पॅकेज जर काही असेल तर या चित्रपटात वामन सरपोतदार ही मध्यवर्ती भूमिका साकारणारे कलाकार श्रीधर वत्सर. खरं तर हा चित्रपट पाहायला जाताना आपण या कलाकाराकडून फार काही अपेक्षा ठेवून जात नाही. मात्र जसजसं चित्रपटाची कथा पुढे सरकते, श्रीधर किती ताकदीचे कलाकार आहेत याची जाणीव सतत होत राहते. इमोशनल आणि विनोदी सीन करताना कुठेही ड्वार्फ कलाकार म्हणून आपली चेष्टा होणार नाही याची दखल दिग्दर्शक आणि श्रीधर या दोघांनी जाणीवपूर्वक घेतलेली दिसते. अनेक वर्षांनी समोर आलेल्या मुलाला फेस करताना आलेला ऑकवर्डनेस, काही ठिकाणी बाप म्हणून वागताना आलेला स्वॅग, इमोशनल सीन साकारताना एक्सप्रेशन सोबत डायलॉग डिलिव्हरी या सर्वच डिपार्टमेंटमध्ये या श्रीधर यांनी आपल्या अभिनयाची उंची दाखवून दिली आहे. चौथं कारण आहे चित्रपटातील अभिनय. सोनाली आणि श्रीधर यांच्याबद्दल आपण बोललोच, पण अजून एक चेहरा चित्रपटात उठून दिसतो तो म्हणजे अभिनेता हर्षद अतकरी. आपला पहिलाच सिनेमा करत असणाऱ्या हर्षदचा स्क्रीन प्रेझेन्स उत्तम असल्याचं दिसून येतं. खरं तर चित्रपटाची कथा ही जितकी श्रीधर यांच्या वामन सरपोतदार या पात्राच्या अवतीभोवती फिरणारी असली तरी ती तितकीच हर्षदने साकारलेल्या संजू या कॅरेक्टरचं भावविश्व उलगडणारी आहे. आयुष्यात अचानक आलेल्या वादळानं संजू या तरुणामध्ये एक व्यक्ती म्हणून झालेला बदल, शिवाय एक मुलगा, बॉयफ्रेंड आणि मित्र साकारताना आणि नात्यामधील इमोशनल रोलर कोस्टर यांचा बॅलन्स हर्षदनं प्रभावीपणे साकारला आहे. याशिवाय सपोर्टिंग रोलमध्ये रसिका सुनीलनं हर्षदची बबली गर्लफ्रेंड साकारताना आपली भूमिका चोख बजावली आहे. याशिवाय ओंकार भोजने आणि बी युनिक फेम तुषार खेर अगदी लहान पण लक्षात असणाऱ्या सीनमध्ये देखील आपली छाप सोडून जातात. अभिनेत्री स्वप्नाली पाटीलचा कॅमिओ देखील भाव खाऊन जातो. 5वं रिझन चित्रपटाचं संगीत.
गेल्या काही काळात मराठी चित्रपटात फारसे काही लक्षात राहण्यासारखे म्युझिक ऐकण्यात आलेलं नाही. मात्र शॉर्ट अँड स्वीट पाहताना चित्रपटातील गाणी तुमचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी होतात. चित्रपट पाहून झाल्यावर तुम्ही नक्कीच YouTubeवर जाऊन या चित्रपटाची गाणी सर्च कराल एवढं नक्की. केवळ गाणीच नाही तर चित्रपटाचं बॅकग्राऊंड म्युझिक देखील कानाला दखल घ्यायला भाग पाडतं. सिनेमातील लाईट हार्टेड सीन असोत किंवा कॉमेडी सीन पाहता एखादा जुना फ्रेंच क्लासिक कॉमेडी चित्रपट पाहत असल्याचा भास होतो. तर इमोशनल सीन पाहताना साऊथ चित्रपटातील मेस्ट्रो मानल्या जाणाऱ्या इलियाराजा यांच्या म्युझिकची आठवण आल्याशिवाय राहत नाही. विशेष करून त्यांच्या अप्पू राजा या चित्रपटाला ट्रिब्यूट दिला असल्याची जाणीव तुमच्या कानाला होत राहते. शॉर्ट अँड स्वीट हा मराठी सिनेसृष्टीसाठी ब्रीथ ऑफ फ्रेश एअर असा चित्रपट आहे. खरं तर या वर्षातील मराठीतील मस्ट वॉच सिनेमांपैकी हा सिनेमा आहे. म्हणूनच शॉर्ट अँड स्वीटला लोकमत फिल्मी.com कडून 3.5 स्टार.